चिनू आणि गज्जू, एक गोड मैत्री। एका मोठ्या हिरव्यागार जंगलात चिनू नावाची एक लहानशी खारुताई राहत होती। चिनू खूप चपळ होती आणि तिला दिवसभर इकडून तिकडे उड्या मारायला खूप आवडायचे। तिची शेपटी खूप झुपकेदार होती। हिवाळा जवळ येत होता म्हणून चिनू स्वतःसाठी अक्रोड जमा करत होती। तिला एका उंच झाडावर खूप छान आणि रसाळ अक्रोड दिसले। तिने वर चढण्याचा प्रयत्न केला, पण ते अक्रोड खूपच उंच फांदीवर होते। चिनू निराश होऊन खाली बसली होती। तेवढ्यात तिथे गज्जू नावाचा एक मोठा हत्ती आला। गज्जूचे शरीर खूप अवाढव्य होते, पण त्याचे मन मात्र खूप मऊ आणि दयाळू होते। गज्जूने विचारले, चिनू, तू अशी उदास का बसली आहेस? चिनूने त्याला उंच फांदीवरील अक्रोडांबद्दल सांगितले। गज्जू हसला आणि त्याने आपली लांब सोंडवर केली। गज्जूने ती फांदी हळूच खाली वाकवली। चिनूने आनंदाने उडी मारली आणि पटापट सर्व अक्रोड गोळा केले। धन्यवाद गज्जू दादा, चिनू आनंदाने ओरडली। त्या दिवसापासून त्यांची घट्ट मैत्री झाली। काही दिवस आनंदाने गेले, पण एक दिवस गज्जू खूप जोरात ओरडू लागला। त्याच्या डोळ्यात पाणी होते आणि तो एका जागी थांबून पाय झटकत होता। त्याला खूप वेदना होत होत्या। चिनू धावत गज्जू जवळ आली। तिने विचारले, काय झाले गज्जू दादा, तू असा का ओरडतोयस? गज्जू म्हणाला, चिनू, माझ्या पायाला काहीतरी टोचतंय, पण मला ते दिसत नाहीये। चिनूने काळजीपूर्वक गज्जूच्या पायाचा तळवा तपासला। तिला दिसले की तिथे एक अगदी छोटासा पण तीक्ष्ण काटा रुतला होता। तो काटा गज्जूच्या मोठ्या सोंडेने पकडता येण्यासारखा नव्हता। चिनूने आपले छोटे आणि मजबूत दात वापरले। तिने तो काटा घट्ट पकडला आणि एका झटक्यात बाहेर काढला। गज्जूला लगेच आराम वाटला आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला। गज्जूने चिनूचे आभार मानले। तो म्हणाला, आज तू सिद्ध केलंस की संकटात मदत करण्यासाठी शरीर मोठे असण्याची गरज नसते। ते दोघे पुन्हा आनंदाने जंगलात खेळू लागले।